आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण जे पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र राज्यातल्या 17 जिल्ह्यांसाठी आणि त्या जिल्ह्यात रहिवाशी असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे आहे. शिक्षण संचालनालयाच्या या पत्रामध्ये घरभाडे भत्त्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या अशा ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना या संबंधित 17 जिल्ह्यातल्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणारे आहेत. नेमक्या 17 जिल्ह्यांच्या संदर्भात कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, ते 17 जिल्हे कोणते आहेत, घरभाडे भत्त्याच्या फरकाच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. सोबतच या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं. हे पत्र श्री पवन जोशी, प्रोजेक्ट लीड शालार्थ सिस्टीम IIT मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे घरभाडे भत्ता टॅब शालार्थ उपलब्ध करून देण्याबाबत आणि संदर्भ आहे ते दिनांक 5/8/2026 पत्राच्या संदर्भातील. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. उपरोक्त विषयान्वये राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम खालीलप्रमाणे 17 जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अदा केलेली आहे. ज्या 17 जिल्ह्यांना ही रक्कम अदा केलेली आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण या ठिकाणी जाणून घेऊया. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि गडचिरोली या 17 जिल्ह्यांनी माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केली आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यांनी वरील कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करू नये. आता उर्वरित कोणते जिल्हे आहेत ते आपण जाणून घेऊया. तथापि माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता फरक अदा न केलेले जिल्हे: ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर असे एकूण 17 जिल्हे करिता आपल्या स्तरावर शालार्थ प्रणालीमध्ये माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2026 मध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 11 ऑगस्ट 2026 हे महत्त्वाचं पत्र आहे. घरभाडे भत्ता फरक अदा न केलेल्या 17 जिल्ह्यांच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च विनंती करतो आणि आपली रजा घेतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद.